हॅलो एव्हरीवन. तर उद्या आमच्या रावेचं सेकंड डेमॉन्स्ट्रेशन आहे. ते म्हणजेच डिस्कशन ऑन एपिकल्चर अँड डिसीजेस ऑफ बनानावरती. आणि ही मंडळी एवढ्या पसारात त्यामुळेच उघडून बसली आहे कारण का उद्या मंडल कृषी अधिकारी तिथे येणार आहे और हमारे लाईफ के एल लगे हुए है. मग सकाळी उठून मॉर्निंग जरा गुड केली सूर्यदेवतांचं दर्शन घेऊन, जे की खूप उठून दिसत होते. मग नाश्ता करून पडलो घराच्या बाहेर. आमचा एक मेंबर मिसिंग होतं, जे की फूल आणि नारळ त्या गेस्टसाठी आणायला गेलेलं होतं. मग म्हणून हे लोक त्यांची वाट बघत तिथं बसायला लागलेले. पण तिथं काजळीने त्यांचे कपडे खराब केले आधी आणि मग हे फुकायला लागले तिथं. मग तिथे एंट्री झाली डॉगेश बहेनची आणि त्यांनी तर या पोरींकडे बघितलं पण नाही म्हणून ही रडायला लागली. का तर म्हणे आपल्याला कोणच भाव देईना. यांनी मग आजींशी थोड्याफार गप्पा मारल्या. आजी बघा किती छान असतात. आणि मग तिकडून एंट्री झाली आमच्या लेट मेंबरची, जे की फुल आणि नारळ आणायला गेले होते. आणि मग आम्ही निघालो. तिचं एवढं स्कार्फ बघून ते कुत्रेसुद्धा सावध झाले, कोण आलं बघून बघायला. मग शेवटी तिने स्कार्फ सोडलं. आणि आत्ता जर आम्हाला कुठे जॉब नाही लागला तर दिस विल बी लास्ट ऑप्शन फॉर अस. आम्हाला गेस्टला देण्यासाठी फुल जरा कमी मिळाले होते. सो काय करायचं म्हणून असतं तिने एका काकूंना विचारलं फुल घेऊ का, आणि घुसली त्यांच्या गेटच्या आत. तिथे आम्ही फुल बघितले, ते जरा खराबच होते, पण ठीक आहे म्हटलं, घेऊ काम चालू. मग फुल वगैरे तोडले. काकूंनी थोडी चौकशी केली आमची आणि मग आम्ही परत निघालो. इथली एवढी छान शेती बघून आम्हाला जरा धाकधुकच झाली, कारण इथल्या शेतकऱ्यांना ऑलरेडी आमच्यापेक्षा जास्त ज्ञान असणार आणि आम्ही तिथे जाऊन काहीच ज्ञान त्यांना देणार होतो. त्यांना ऑलरेडी खूप माहिती. तिथे पोचून आम्ही प्रोग्रामला सुरुवात केली आणि प्रोग्रामच्या फर्स्ट हाफनंतर आम्ही त्यांना नाश्ता वगैरे दिला. हा होता आमचा नाश्ता. या मुली बघा, घरी कधी काम करत नसतील पण इथे कशी जिरतीये, बिन सांगता सगळं करतायत. या काकांनी आम्हाला जरा एपिकल्चरबद्दल माहिती दिली. मग आम्ही एक ग्रुप फोटो घेतला आणि आमचा प्रोग्राम संपला म्हणून जाहीर केलं. कांदे चोरी करून आणले यांनी, चोरीच केले, चोरी केले, चोरी. हा, मग हे काय झालं, त्यांनी तुम्हाला बोट दिलं पकडायला, तुम्ही अख्खा हातच पकडला. अँड फायनली वी वेअर बॅक होम. एवढ्या स्टेअर्सवरती जवळून जायचंय आता. ए इकडे,